बातमी थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात कोर कमिटीची बैठक होणार आहे। महाराष्ट्र भाजपसाठी दिल्लीत महत्त्वाची बैठक होईल। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। आज भाजपच्या मुख्यालयात कोर कमिटीची बैठक आहे। आपले पाय धुवून स्वच्छ करून घेतय। खरं म्हणजे समाजामध्ये काही याच्या प्रतिक्रिया चांगल्या नाही आहेत। कोणी बूट घालून घेते, कोणाकडून कोणी पाय धुवून घेते। मला असं वाटतं की अशा प्रकारचं छोट्या माणसाला मोठ्या माणसानं असे प्रकार करू नये असं आमचं मत आहे। परंतु ते प्रकार आता काँग्रेस नेत्याकडून होत आहे। अजित पवारांच्या बद्दल नाराजी पाहायला मिळते। भाजप नेते असतील, भाजप कार्यकर्ते असतील, संघाचे कार्यकर्ते असतील। हे बघा, या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत। आमचा कोणीही प्रवक्ता किंवा आमचा कोणीही नेता अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही चॅनलला किंवा वर्तमानपत्रात केलेलं नाही आहे। ह्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आणि चॅनलवर आलेल्या बातम्या आहेत। परंतु अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीनं ना तर एकनाथ शिंदेबद्दल ना तर अजित पवारबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कुठेही केलं नाही। मराठवाड्याचा दौरा करणार अशी माहिती पुढे आली, काय वास्तविकता आहे? हे बघा, भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे। माझ्या लोकसभा मतदारसंघातला साऱ्या विधानसभेचा मी दौरा केलेला आहे आणि आता दौरा संपल्यानंतर 21 तारखेला मी सकाळी हिंगोलीला जाणार आहे, दुपारी परभणीला जाणार आहे। 22 तारखेला नांदेडची बैठक करून लातूर मार्गे मी धाराशिवला जाणार आहे आणि बीड मार्गे संभाजीनगरला येऊन आमचा दौरा संपणार आहे। दौऱ्याचा अर्थ एवढाच आहे की लोकसभेमध्ये आता आम्हाला अपेक्षित यश जे मिळालं पाहिजे होतं ते यश न मिळाल्यामुळं कार्यकर्ते जरा निरुत्साही झाले। कार्यकर्त्यात जावं, गप्पा मारावं, चर्चा करावं आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याला उत्साह द्यावं अशासाठी हा दौरा मी स्वतः आणि माझ्या प्रदेशावर जे काही पदाधिकारी आहे मराठवाड्यातले त्यांच्यासोबत मी हा दौरा करणार आहे। ठीक आहे, थँक्यू। चला,